बाई देव सासूबाई आले आले लगेच काम. काय बाई तुला पटतंय असे ड्रेस घालायला? आपण खेड्यामधले असे ड्रेस घालतात का? सासूबाई काय तुम्ही पण पाणी तर लगेचच लागले आले 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 बोलायला. बॅग ठेवले ड्रेस घालू नाही. आपण खेळामध्ये राहतो. चष्मा पण वापरू नये. चष्मा नाही गॉगल आहे. अहो तुम्ही आले आले मी बॅग पण ठेवली नाही लगेच सांगितलं पाणी आण ग. मग नाही तुझं कर्तव्य आहे मला पाणी आणणं. आपण पडली नाही खाऊन. तुझं कर्तव्य आहे मला पाणी आणणं. बॅग ठेवली तू पाया सुद्धा पडली नाही. काय खरं नाही बाई या सासूबाईचं. करा पाय पुढे द्या चांगला आशीर्वाद आता. चांगलाच आशीर्वाद आहे. आशीर्वाद चांगला आहे म्हणूनच तू का ड्युटीवर गेली तिकडं. हो ना. मग अशी प्रेम सासू मिळाली मग आठवण येतेच ना का सासूबाईला भेटावं घरच्यांना भेटावं. मग येते म्हणून तर तू आली. मी जीव नसा लावला तू कशाला आली असती माझ्याकडं? तिकडे राहिली असती ना. ऐका ना सासूबाई. हा बोला. पण आल्यावर तुम्ही मला नुसतं झापत राहतो. ज्यापा तू ज्यापायसारखीच वागती तेव्हा तुला काय ज्यापायचं नाही तर काय करायचं? काय करते बरं सांगा बरं. सांगा ना काय करते. ठीक येतानी साडी घालून यायची. तिकडे बघा खेड्यामध्ये कसं असतं कसं असतं खेड्यात साडी घालून यायची. दरवेळेस तुम्ही मला ते सांगता. मग काय मग एक वेळेला सुद्धा ऐकायचं नाही का? मग काही सणवार असलं तर येते ना नेसून मस्त साड्या. हा सणवारलाच नेसायच्या इतर वेळेस नाही नेसायच्या का? आता हे बघ बांगड्या घालून आले किती छान आहे. बांगड्या घालून इकडे बघा ना बांगड्या किती छान. हो ना छान आहे ना. छान आहे ना. हे बघा या मागच्या महिन्यामध्ये केलंय नवीन. हा तुम्हाला पण करायचंय. तुम्हाला नथ करू का? काही नको बाई मला नथ. का बरं? तुम्ही सुखी तर मला नथच आहे. वा 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 एवढे सासूबाईचे आमचे एवढे आज परत गोड बोलायला लागले म्हणजे काहीतरी नक्की काहीतरी कुठंतरी मुरतंय पाणी. तू मोठ्या मनाने म्हटली ना तुम्हाला पण करायच्या ना. मग म्हटली तरी मला केल्यासारख्याच आहे त्या. अहो एवढं नका गोड बोलू. मला असं वाटतं डायबिटीज झाला की काय. नाही नाही इकडे कॅमेराच नाही बघायचं माझ्याकडे बघा. मला असं वाटलं की डायबिटीज झाला असं खूप गोड 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 बोलताय. तुझं कारण आहे का डायबिटीज व्हावं असं? म्हणजे सासूबाई लवकर जावं असं वाटतं का तुला? सासूबाई असं काय बोलता मी कशाला बोलू? मग आता तूच तशी म्हटली ना. बघितलं आपण आई म्हणून गोड बोलायला जावं पण सासू ती सासूच असते. मी मुलगी म्हणून सांभाळते पण तुम्ही कुठं सांभाळते? तसं मानतात का? मी तर आईच म्हणते किती लाड करते गळ्यात पडते आले आले अशी ती दुसरी सून नाही तुमची करते का एवढं लाड करते? मग तू लांब राहते म्हणून करते ही लाड माझे. काही करा पण सासूबाईला काय म्हणतात ना कारलं ते कारलंच कडू कारलं. किती गोड बोला शेवटी वळणाचं पाणी वळणावर जाणार. सुनाला पण किती जीव लावा मुलीसारखा. सून ती सूनच. मग आता काय करायचं? अहो आम्ही ती तर जाऊ दे कशी सांभाळते मला माहित नाही पण मी आले किती जीव लावते तुम्हाला. पण तू लांब राहते म्हणून जीव लावती ना. जवळ असती तर तू तिच्यासारखीच वागली असती ना. असं थोडंच आहे. असं थोडं माझ्या पुरतं बोला. तिचं जाऊ दे बाई. असं थोडं तुम्ही जावा. मागच्या वेळेस तुम्ही काय केलं? मी काही बोलले नव्हते तरी पण तिला माझ्याविषयी काहीतरी सांगून दिलं आणि ती नंतर मग माझ्यावर जे फोनवर 1 तास भांडत होती. म्हणजे तुम्ही आमच्यामध्ये भांडणं लावून दिले. तुमच्यामध्ये कशाला भांडणं लावू मी? तुमच्यातच सासूबाई नाही 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 आता बघा मी तुमच्याशी एवढं गोड बोलते पण त्याचं पूजा आहे. काहीतरी मी गेलं का तिला काहीतरी म्हणतात. अगो ती आली होती अशी अशी मी तिला असं म्हटलं आणि ती तुला अशी म्हटली. झालं ना मग तिला ते तेवढंच निमित्त लागतं. तिला तेवढंच लागतं का तिला असं वाटतं अरे सासू सासरे मी सांभाळते शेतीवाडी मी सांभाळते आणि हे येतात आपलं रुबाबदार. पण मग तिला निमित्तच हवं तेवढं भांडायला. राहायचं ना सगळ्यांबरोबर कशाला? आपण तुमच्यामुळे भांडण होतंय. तुम्ही भांडणं लावून देताय. तू सांगायचं ना मला सासू अशी म्हणत होती नंतर ती मला म्हणाल मी सासू सांगत होती सासू मला. तू सांगायला काय हरकत नाही ना. याच्या ऐका तुम्ही दोघी पण तशाच आहे किती डोकं लावा ऐकून घेण्याच्याच. तू त्या मानाची तशीच आहे ना. कशी ऐकून घ्यायच्या मानाचीच नाही ना. एवढी समजदार मिळाली तरी पण तुम्हाला स्वतःचा शिक्का स्वतःच मारती. पण तुम्हाला काही म्हणा माझ्याविषयी मनामध्ये काही नाहीच आहे. असं थोडंच आहे. इथं राहतात ना तुम्ही त्या सुनेविषयी मुलाविषयी प्रेम आहे. माझ्याविषयी काहीच नाही. आमचे मुलं झालं मुलगा झालं काही तुम्हाला घेणं देणं. आम्ही येतो लाड येतो आपलं चला भेटायला. पण तुम्हाला येते का कधी खत वाटते? कधी यावं वाटतं भेटायला नातवांना? मी इतक्या लांब असल्यानंतर आम्ही कुठे येणार म्हातारी माणसं? नाही तुम्हाला घर सोडवतच नाही. असं थोडंच आहे घर सोडवत नाही. तुम्ही पण प्रेमाने आम्हाला घेऊन जायला पाहिजे त्यांच्यासोबत. आता दिवाळीला यायच्या वाटण्या करून टाका. वाटण्या बिटण्या काय मिळायचं नाही. आमचं आहे कमवलं थोडं आहे. मी काय म्हणते
जोपर्यंत हातपाय चालू आहे. पण तुम्ही कमवेल नाही ना ते. आमच्या कमाईचं तुम्ही कमवून त्याच्यात वाटण्या करायच्या, याच्यात नाही वाटण्या करायच्या. असं पुढचं राहतं का? आणि मग कसं काय कसं राहतं? वाढवाडलांचं काहीतरी पाहिजे ना आम्हाला आशीर्वाद. वाडवडिलांचं मिळायच्या वेळेला जोपर्यंत आम्ही जाते नाही तोपर्यंत काही मिळणार नाही. अहो तुम्ही तोपर्यंतच द्यावं, नाही. मोकळ्या मनाने द्यावं. मी तर म्हणते नंतर फार भांडणं होतील. एक तर ही पूजा ही अशी तुम्हाला स्वभावाने सगळं बळकावून बसेल. तुम्ही काही करा बाई, दिवाळीपर्यंत आहे बघा सासूबाई. तुम्हाला मी आता द्यायचं सांगते तुम्हाला, हे बघा तुम्हाला द्यायचं नाही, नाही. दिवाळीला मी आले का आमच्या वाटण्या झाल्याच पाहिजे. तुम्हाला जावं लागलं अनाथ आश्रमात, काय उपयोग आहे तुम्हाला देऊन? असं थोडंच आहे मग का? असंच आहे ना. आता निघालं तुम्हाला कोणी सांगितलं अनाथ आश्रमामध्ये निघत पाठवतं? तसंच निघत अजिबात नाही. आहे. वाटण्या झाल्या, जमीन वाटली गेली, आई अहो, असं बापाला करा. कोणी सासूबाई सांभाळायचं? असं करा, बोला. मामांनी काय सांगा, हा. 3 हिस्से करा. तुमच्या नावावर पण राहू द्या, आमच्या दोघांच्या नावावर पण करा. कशाला कोण अनाथ आश्रमात पण पाठवतं द्यायचीच तुम्हाला? नाही ना मला. तोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला द्यायचीच नाही. काही म्हणा, म्हटलं आज सासूला जरासं गोड गोड बोलावं आणि कशा तरी वाटण्या पाडून घ्यावं. पण काही नाही, लेणी गरगट्ट सासू मिळाली मला. चला जाऊ दे, यांच्याशी काही डोकं लावता